की तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जात आहोत. असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. नाशिक आणि कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर इथे सुद्धा आम्ही लढलो होतो आणि तेथे देखील ज्यांनी ज्यांनी महाविकास आघाडीला आशीर्वाद दिले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय. लढाईमध्ये हार जीत होत असते, काही वेळेला हार होते, काही वेळेला आम्ही जिंकत असतो. मी मागेही बोललो होतो की निवडणुकीतली हार जीत हा एक भाग जरी असला तरी हिंमत हारता कामा नये. आता लढाईला सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की येत्या काही दिवसात विधान परिषदेच्या ज्या 11 निवडणुका होत आहेत त्यात आम्ही महाविकास आघाडीने आमचे 3 उमेदवार हे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काँग्रेसतर्फे सातवताईंचा आहे, शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर आहेत आणि एनसीपी आणि आम्ही सर्वांनी मिळून शेका पक्षाचे आमचे सहकारी जयंतराव पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ते फेक नॅरेटिव्ह जे चालवलं ते आम्ही कुठंतरी कमी पडलो, ही वस्तुस्थिती आहे. कारण ती वस्तुस्थिती नव्हतीच तशी, परंतु तुम्ही ती वस्तुस्थिती लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला. परंतु मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्या फेक नॅरेटिव्हला आम्ही पॉझिटिव्ह कामाने उत्तर देणार. आणि म्हणून जशी उतरते तशी तुम्ही केलेली दिशाभूलही लवकरच उतरेल आणि लोकांना समजेल आपण काय केलं. त्यामुळे जनता विरोधकांच्या भूल थापांना बळी आता पडणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आमच्या सरकारचा ऐतिहासिक असा क्रांतिकारी अर्थसंकल्प मांडला. माता भगिनींचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या योजना आणल्या, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, ज्येष्ठांसाठी योजना आणल्या, वारकऱ्यांसाठी योजना आणल्या आणि इतरही घटकांसाठी, मुलींच्यासाठी आम्ही योजना आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा GRही आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला विजयराव 1,500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये आमचं सरकार देणार आहे. आणि कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही, जुलै महिन्यापासून या 1 तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे. 46,000 कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनींना देण्याचं काम सरकार करणार आहे. त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता, पण काही जनतेला द्यायचं म्हटलं की विरोधकांच्या पोटामध्ये का दुखतं हे मला अद्याप कळलेलं नाही. चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं, तसं तुम्ही इकडून तिकडे गेलेला आहात. त्यामुळे बाळासाहेब नेहमी सांगायचं, चांगल्याला चांगलं म्हणा, जिथं चुकत असेल तिथं सूचना करा, परंतु चांगल्याला चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटले असं माझ्या ऐकिवात नाही. परंतु कौतुक करता येत नसेल तर बिनबुडाची टीका तरी आपण टाळली पाहिजे. हे काय बाबा, हा विजय वडेट्टीवारांचं चाललंय तुमचं नाव घेतल्यामुळे. त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या, मी असेन, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे सर्व सहकारी, या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे. आम्ही पहिलं मराठीत बोलू. काल मग जर असं जर बघायला गेलं तर काल एकूण जो ठराव विधान परिषदेत आणू इच्छित होते तो ठरावच मुळात चुकीचा होता. कारण आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या काय त्यांनी प्रश्न विचारला की तो जो काही ठराव आणू इच्छित आहेत त्याचा या सभागृहाशी संबंध काय. बरं, हेही बाजूला ठेवा, पण मुळामध्ये राहुलजी काय बोलले होते, त्यांनी खरंच हिंदुत्वाचा अपमान केला का? मी स्वतः ते भाषण पाहिलेलं आहे. हिंदुत्वाचा अपमान आमच्यापैकी कोणी करणार नाही आणि कोणी सहन करणार नाही. काल राहुलजींनी सांगितलं की भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, भाजप म्हणजे फक्त संपूर्ण देशात भाजप म्हणजेच हिंदू. हे माझंही ठाम मत आहे. मी मागे सांगितले की मी भाजपला सोडलंय, हिंदुत्व सोडलं नाही. हिंदुत्व सोडणं कदापि शक्य नाही. आणि त्या अपुऱ्या माहितीच्या आधारावरती तुम्ही राहुलजींच्या निषेधाचा ठराव करू इच्छित होता. मग माझं म्हणणं असं आहे की पुढचा ठराव आपण आणला पाहिजे. एक तर राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नाहीये त्यांनी ठासून सांगितलं, पण
अपुऱ्या माहितीनिशी हे सभागृहात तो ठराव आणू इच्छित होते आणि जर ठराव आणला असता आणि तो मंजूर करून त्यांनी बहुमताच्या जोरावर जसं आज निलंबन केलं तसा ठराव मंजूर करून पाठवला असता तर असत्यावरती तो ठराव मंजूर करून घेतला असता. तर असत्य माहितीच्या आधारे हा ठराव आणू इच्छिणं किंवा आणू पाहणं हा सुद्धा सभागृहाचा अपमान आहे. त्याच्यामुळे मग त्या सदस्याला सुद्धा तुम्ही निलंबित करणार आहात का? आणि मग मी असं म्हणेन, जो विषय घडलाच नाही, हिंदुत्वाचा अपमान झालाच नाही, मग मी सभागृहाला, दोन्ही सभागृहांना माझी विनंती राहील की लोकसभेमध्ये म्हणजे आपल्या देशाचं लोकशाहीतलं सर्वोच्च मंदिर तिथे जय संविधान बोलल्यानंतर काही जणांना मिरच्या झोंबल्या, तर ज्यांना जय संविधान बोलल्याबद्दल मिरच्या झोंबल्यात त्यांचा निषेधाचा ठराव, मी तर जाहीर त्यांचा निषेध इकडे करतोय, पण सभागृहांनी सुद्धा, दोन्ही सभागृहांनी तो ठराव मांडावा आणि जाहीरपणाने आम्ही जय संविधान बोलायला ज्यांचा विरोध आहे त्यांचा निषेध करतो असा ठराव मंजूर करून लोकसभेत तो पाठवावा. हिंदू आक्रामक है जब वो कहते हैं तो आपको लगता है क्या? जब राहुल गांधी कहते हैं हिंदू आक्रामक है तो जिस तरह के हिंदुत्व की व्याख्या वो लोकसभा में कहते हैं आप उससे नहीं, आप पहले मुझे बताइए कि क्या गलत कहा, क्या गलत कहा उन्होंने, कहाँ अपमान किया? एक तो वो तो बार बार दिखाना चाहते थे शिवजी की प्रतिमा, वो दिखाने के लिए पाबंदी लगाई गई. क्या यही हिंदुत्व है? जय श्री राम के नारे हम भी देते हैं तो वो चलते हैं. प्रधानमंत्री जी खुलेआम प्रचार सभा में जय श्री राम कहते हैं, लेकिन संसद में अगर बीजेपी के अलावा कोई कहे तो क्या वो अपराध है? संविधान को लेकर के जिस तरीके से उन्होंने कहा जय संविधान और उधर से घोषणाबाजी हुई, फिर महाराष्ट्र में विधान परिषद के भीतर जो हंगामा हुआ, इन दोनों को कैसे कनेक्ट करते हैं? नहीं, मैंने सारी बातें कही हैं कि ये सारी अगर मगर की बातें हैं. अगर आपको ऐसा लगता है कि कल राहुल जी ने हिंदुत्व का अपमान किया है तो मैं नहीं मानता, क्योंकि उन्होंने साफ स्पष्ट शब्दों में कहा जो बात मैं कहते आया हूं कि भाजपा यानी हिंदुत्व नहीं है. हम भी हिंदू हैं और हम में से कोई भी हिंदुत्व का अपमान करेंगे नहीं और हिंदुत्व का अपमान सहेंगे भी नहीं. और उसमें राहुल जी भी आते हैं जो अपमान करेंगे भी नहीं और सहेंगे भी नहीं. आज जो एक फेक नैरेटिव उन्हीं का शब्द है जो फैलाया जा रहा है कि बीजेपी मतलब ही हिंदुत्व नहीं, हमारा हिंदुत्व पवित्र है, हमारा हिंदुत्व बीजेपी तो उसके आसपास भी नहीं आ सकती. हिंदुत्व तो एक उन्होंने एक नकाब बनाया है लोगों को उल्लू बनाने के लिए. तो मैं तो यही कहता हूं कि जैसे उन्होंने कल एक कोशिश की गलत जानकारी के आधार पर विधान परिषद में वो एक ठराव लाना चाहते थे कि हिंदुत्व का अपमान हुआ, तो हिंदुत्व का अपमान हुआ नहीं, लेकिन आधी अधूरी जो जानकारी है उस आधार पर वो एक प्रस्ताव लाना चाहते थे, वो भी सभागृह की एक दिशाभूल करने के अपमान है. और साथ ही मैं यही कहता हूं कि लोकसभा में कुछ लोगों ने अपनी शपथ के समय जय संविधान का नारा दिया तो उनको रोका गया या उसके ऊपर आपत्ति जताई गई. तो जय संविधान कहना कब से गुनाह हो गया और इसलिए मैं तो खुलेआम उसका निषेध तो कर ही रहा हूं. मेरी विनती है दोनों जो हमारे सभागृह है कि आप भी जो कुछ वहां हुआ जय संविधान कहने पर आपत्ति जताई उनका निषेध करने का प्रस्ताव लाएं